पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक शहराकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने 2 ठिकाणी कारवाई केल्या आहेत। 29 मार्च रोजी पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या बातमीनुसार हॉटेल अमृत गार्डन जवळ त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक येथे एक इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या सूचनेप्रमाणे हॉटेल अमृत गार्डन जवळ त्र्यंबक रोड, सातपूर, नाशिक येथे सापळा रचून इसम नवनाथ गंगाराम झुरडे, वय वर्ष 37, राहणार कोळीवाडा, पिंपळगाव, बहुला, सातपूर, नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून प्रिन्स संत्रा कंपनीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा एकूण 6,300 रुपयाचा मुद्देमाल तसेच 60,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची ॲक्टिव्हा मोटरसायकल असा एकूण 66,300 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलाय। तर दुसऱ्या एका कारवाईत पोलीस हवालदार संजय सानप यांना मिळालेल्या बातमीनुसार उपनगर सिग्नलजवळ उपनगर नाशिक रोड येथे सापळा रचून इसम अजय उर्फ रिश सुनील साळवे, वय वर्ष 32 यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून प्रिन्स संत्रा कंपनीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा एकूण 6,720 रुपयांचा मुद्देमाल तसेच 60,000 रुपये किमतीची लाल रंगाची बजाज कंपनीची XCD 125 सायकल MH15 CE 8443 मोटरसायकल असा एकूण 66,720 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।